Hello friends, today we are learning the 11th standard biology of first lesson, The Living World. Hmm? This is your book of the biology. हे तुमचं biologyचं पुस्तक आहे, जे सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये व्हेरियस चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. एकूण 16 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे, एकूण याच्यामध्ये 16 चॅप्टर्स आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता द लिव्हिंग वर्ल्ड, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग, किंगडम प्लांटी. अशा प्रकारे तुम्हाला एकूण 16 चॅप्टर्सचा अभ्यास करायचा आहे 11th स्टँडर्ड मध्ये. आपला जो हा कोर्स चालू आहे हा न्यू सिलेबस नुसार चालू आहे 11th स्टँडर्डच्या. सो टुडे वी आर लर्निंग द फर्स्ट चॅप्टर, द लिव्हिंग वर्ल्ड. तुम्ही याच्या आधीचे माझे व्हिडिओ ऐकले असेल, त्यामध्ये मी बेसिक फीचर्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दिले. त्यानंतर हाऊ न्यूटन डिस्कवर्ड सॉरी बेसिक फीचर्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स दिले. त्यानंतर आपण वेगवेगळे डायग्राम्स आणि विथ एक्झाम्पल्स ह्या गोष्टी शिकलो. टुडे वी आर लर्निंग द हर्बेरियम. आज आपण हर्बेरियम शिकणार आहोत. व्हॉट डू यू मीन बाय हर्बेरियम? हर्ब मीन्स प्लांट. हर्बेरियम इज नथिंग but a preservation of dried plant, the preservation of the dried plant specimen that possesses treated and mounted on standard size sheet in order to preserve it. म्हणजे काय की या ठिकाणी हर्बेरियम मध्ये आपण काय करतो की प्लांट मटेरियल ड्राईड करतो आणि ते एक स्पेसिफिक स्टँडर्ड शीट मध्ये आपण त्याला प्रेस करतो आणि प्रिझर्व करतो. सो डेफिनेशन ऑफ हर्बेरियम इज नथिंग बट द प्रिझर्वेशन ऑफ द ड्राईड प्लांट स्पेसिमन and which is pressed and mounted on a standard sheet. This is nothing but a herbarium. Herbarium हा जो शब्द आहे हा हर्ब या शब्दापासून बनलेला आहे. हर्ब म्हणजे प्लांट. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हर्बेरियम म्हणजे काय. ठीक आहे, व्हॉट डू यू मीन बाय हर्बेरियम? हर्बेरियम इज अ सिंग्युलर वर्ड अँड प्लुरल वर्ड आहे याचा हर्बेरिया. हर्बेरियम दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय प्युटॉन and in the book Elements. ठीक आहे, एलिमेंट्स मध्ये म्हणजे पुस्तकाचं नाव आहे एलिमेंट्स. ह्या एलिमेंट्स बुक मध्ये हर्बेरियम म्हणजे काय हा शब्द लिहिला गेला किंवा याचं प्रोनाउन्सिएशन झालं. सो द मेन टेक्सॉनॉमिस्ट, हु इज द टेक्सॉनॉमिस्ट? लुका गिन्नी in 1490 and 1556 discovered or give द आर्ट ऑफ द हर्बेरियम. हर्बेरियमची जी कला आहे, प्रिझर्वेशन करण्याची जी कला आहे, ती सगळ्यात पहिले लुका गिन्नीनी दिली. सो नाऊ वी आर एबल टू अंडरस्टँड द हर्बेरियम. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे कळले हर्बेरियम म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा, या पुस्तकामध्ये इथं एक एक्झाम्पल दिलेला आहे. दिस इज अ हर्बेरियम. दिस इज अ हर्बेरियम. ठीक आहे, या ठिकाणी काय केलं गेलं? ड्राईड प्लांट मटेरियल आहे. हे बघा, इथं ड्राईड प्लांट मटेरियल आहे. हे प्लांट मटेरियल जे आहे स्पेसिफिक शीट मध्ये त्यांनी त्याला ड्राय केलं, अरेंज केलं. त्यानंतर याच्या एका कॉर्नरला लेबल्स केले जातात. ठीक आहे, प्रॉपर लेबलिंग इज डन विथ द हेल्प ऑफ द हर्बेरियम. इन द राईट हँड कॉर्नर ऑफ द शीट, आपल्या शीटच्या उजव्या साईडला याचं लेबल केलं जातं. लेबल्स मध्ये काय काय लिहिलं जातं? नेम लिहिलं जातं, नेम ऑफ द प्लांट, date of the plant, collection date of the plants and family and its all detailed classification. So this is nothing but the herbarium. This is a scientist, Luca Ginny. This scientist first discovered, or it is called as a first taxonomist who gave the term herbarium. ठीक आहे, याच्याबद्दलचं जे आहे बेसिक कन्सेप्ट आहे तो तुम्ही बुक मध्ये वाचा. सेकंड, आज आपल्याला बघायचं आहे की बॉटनिकल गार्डन. व्हॉट इज मीन बाय बॉटनिकल गार्डन? बॉटनी म्हणजे काय? वनस्पतीशास्त्र. सो बॉटनिकल गार्डन इज नथिंग बट द प्लेस वेअर द प्लांट्स ऑफ द डिफरंट व्हेरायटीज आर कलेक्टेड. या ठिकाणी काय केलं जातं की वेगळ्या वेगळ्या व्हेरायटीचे प्लांट्स आहेत, त्यांचं कलेक्शन केलं जातं. अँड दॅट आर कुठून केलं जातं? फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. जगामध्ये जिथं कुठं हे सगळ्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्या सगळ्या एका जागी ठेवल्या जातात. सो देर इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट्स
from different areas and grown in a scientific and systematic manner in a in vivo manner. ठीक आहे. आता काय केलं जातं की हे सगळ्या प्लांटचं कलेक्शन करून एका स्पेसिफिक ठिकाणी वाढवलं जातं. देन अ प्रॉपर लेबलिंग इज डन. आता हे जे काही वनस्पती असतील किंवा प्लांट्स असतील या सगळ्यांना एक प्रॉपर लेबलिंग दिसते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता असा एक बोर्ड तयार केलेला असतो प्रत्येक ठिकाणी. सो दिस इज अ प्रॉपर लेबलिंग ऑफ द plant is done. So botanical garden is nothing but collection of different varieties of the plants from different area or from different parts of the world. जगातल्या वेगवेगळ्या पार्ट्स मधून ते कलेक्शन केलं जातं. So this is nothing but the botanical garden. Botany means plant. Garden means garden where there is a collection. सिंपल टर्म आहे, काही अवघड नाहीये, एकदम इझी आहे. त्याच्यानंतर येतो तुमचं झुलॉजिकल पार्क. मी तुम्हाला आधी सांगितलंय व्हॉट डू यू मीन बाय झुलॉजी? द सब्जेक्ट वेअर वी आर गोइंग टू स्टडी द अॅनिमल्स. ज्या ठिकाणी प्राण्यांचा अभ्यास केला जातो दॅट इज अ ब्रांच ऑफ द झुलॉजी. सो झुलॉजिकल पार्क, पार्क म्हणजे काय? अगेन कलेक्शन. अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्राण्यांचं कलेक्शन केलेलं असणार आहे. दॅट इज नथिंग बट द झुलॉजिकल पार्क. सो झुलॉजिकल पार्क इज जनरली नोन ॲज अ झू. आपण यांना काय म्हणतो? झू. इट इज अ प्लेस वेअर द इंटरेस्ट ऑफ द कॉमन मॅन इन द झू wild animals are kept in a captivity. They are protected and care is taken to provide the conditions similar to their natural habitats. म्हणजे काय की झुलॉजिकल पार्क्स मध्ये अॅनिमल्स जे आहेत ते प्रिझर्व केले जातात, त्यांचं कलेक्शन केलं जातं. ठीक आहे. त्यांना आपल्या ह्युमन बिंगच्या म्हणजे कॉमन मॅनचा इंटरेस्ट असेल, समजा आपल्याला बघायचं की आपल्याला वाघ बघायचं असेल तर आपण जंगलामध्ये शोधायला जाणार आहे का? नाही. आपण झुलॉजिकल पार्क मध्ये गेलो तर आपल्याला सहजगत्या दिसू शकतो. आपण एलिफंट्स बघू शकतो, वेगवेगळे प्राणी बघू शकतो. तर याप्रमाणे आपल्याला झुलॉजिकल पार्क हे इम्पॉर्टंट असतं. आता बघा याच्यामध्ये एक पद्धत आहे. झुलॉजिकल पार्क इज नथिंग बट अ अरेंजमेंट ऑफ द अॅनिमल्स विथ अ स्पेसिफिक मॅनर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय केलं जातं? फ्लोरा असतो, मॅनल्स मॅन्युअल्स असतात, मॅनग्रोव्ह असतात, मोनोग्राफ असतात, सॉरी, अँड कॅटलॉग्स असतात. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट द टूल्स. हे काय? फ्लोरा झालं, मॅन्युअल्स झालं आणि मोनोग्राफ झालं. सो दीज आर द आणि कॅटलॉग्स असतात. सो दीज आर नथिंग बट द स्पेसिफिक टूल्स. हे एक पद्धत आहे की या पद्धतीनुसार आपण काय करतो? त्या ऑर्गॅनिझम्सचं स्टडी करत असतो. सो फ्लोरा, फ्लोरा इज नथिंग बट द प्लांट. फ्लोरा हा कशाशी रिलेटेड आहे? फक्त प्लांटशी रिलेटेड आहे. सो दिस इज पर्टिक्युलरली रिलेटेड टू द प्लांट. आणि पर्टिक्युलर एरिया म्हणजे आपण जर म्हणत असू की फॉर एक्झाम्पल बॉम्बेमध्ये हा प्लांट आपल्याला दिसला तर दॅट फ्लोरा is included the name Bombay and the plant is included its name. ठीक आहे. म्हणजे त्या काय असतं की ज्या ठिकाणी ते वनस्पती दिसला त्या ठिकाणचं त्याचं नाव दिलं जातं. सो दिस इज अ फ्लोरा. ठीक आहे. आणि मोनोग्राफ म्हणजे काय? मोनोग्राफ इज नथिंग बट द is an one selected biological group where a manual provide information. म्हणजे काय की मोनोग्राफ म्हणजे काय की त्या प्राण्याबद्दलची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. काही अवघड नाहीये, सिंपल टर्म आहे. झुलॉजिकल पार्क म्हणजे काय? झुलॉजिकल टर्म इज नथिंग बट वेअर वी आर गोइंग टू प्रिझर्व द व्हेरियस टाइप्स ऑफ द animals in the park. We are giving the food and shelters to the animals. Then there is a arrangement of the animals according to the flora, manuals and monographs. ठीक आहे. There is a key आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसिस फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. आपण बघतो की पर्टिक्युलर एरियामध्ये की आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे काहीतरी एक विशिष्ट असतं. दॅट इज नथिंग बट द झुलॉजिकल पार्क. दिस इज अ कन्झर्वेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी एकदम सोपं आहे. बायोडायव्हर्सिटी, बायो मीन्स बायोलॉजिकल, डायव्हर्सिटी मीन्स डिफरंट. ठीक आहे. सो इट इज द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ द लाईफ इन अन इकोसिस्टीम. आपल्याला माहिती आहे की इकोसिस्टीम जी आहे आपली अर्थ जी आहे या ठिकाणी व्हेरियस फॉर्म्स ऑफ द अॅनिमल्स अँड प्लांट्स आर ऑब्झर्व. आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स असतात, प्लांट्स असतात. सो बायोडायव्हर्सिटी इज अ इसेन्शियल टू मेंटेन द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. बायोडायव्हर्सिटीमुळे आपण काय करतो? इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी मेंटेन करतो. सो दिस इज नथिंग बट द बायोडायव्हर्सिटी.
So the population expansion and overexposure of the resources have resulted in loss of the biodiversity at an alarming rate. आपण बघतोय की आता भरपूर पॉप्युलेशन वाढलंय, यामुळे काय झालं माहितीये, प्राणी आणि वनस्पती म्हणजे प्लांट्स एज वेल एज एनिमल्स यांची पॉप्युलेशन कमी होत आहे. ठीक आहे, यामुळे आपल्याला काय करायला लागतं, कन्झर्वेशन. वी हॅव टू कन्झर्व these स्पेसीज. So conservation involves attempting to slow down, stop or even reverse the loss in natural habitats of the organisms. आता काय केलं जातं की कन्झर्वेशन केलं जातं, त्यामुळे काय होतं की नॅचरल हॅबिटॅट जे आहेत, म्हणजे जे काही ज्या ठिकाणी नॅचरली ते ऑर्गॅनिझम्स किंवा ते प्लांट्स अवेलेबल आहे, ते हॅबिटॅट खराब होत नाही, म्हणजे त्या ठिकाणची ती वनस्पती जात नाही. दिस इज नथिंग बट द कन्झर्वेशन टर्म. आता या ठिकाणी दिस कन्झर्वेशन इज नोन एज इन सिटू कन्झर्वेशन. इन सिटू. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द इन सिटू कन्झर्वेशन. सो याचा फायदा काय होतो, व्हॉट इज द मेन बेसिक importance of conservation of biodiversity is nothing but we are conserving the species and it cannot be denatured. ठीक आहे, म्हणजे काय की आपल्याला जी काही स्पेसीज पाहिजे ती सगळी त्या ठिकाणी कन्झर्व राहते आणि आपण फ्युचर मध्ये तिचा अभ्यास करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. सेकंड थिंग इज अ म्युझियम. म्युझियम सगळ्यात सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्युझियम म्हणजे काय. अशी जागा की ज्या ठिकाणी प्लांट्स, ॲनिमल्स आणि यांचे स्पेसिमन्स हे ठेवलेले असतात. सो द म्युझियम इज अ प्लेस वेअर द प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट. आता हे सगळे कशात ठेवतात बरं, दिस आर केप्ट इन द फॉर्मॅलिन. 10% फॉर्मॅलिन टू 40% फॉर्मॅल्डिहाइड. हे लक्षात ठेवा, फिल इन द ब्लँक साठी कामाचं आहे तुमच्या. सो the plants and animal specimen are kept in the formalin, 10% formalin and 40% formaldehyde in the museum. ठीक आहे, so this species is known as a taxidermy. या ठिकाणी जे प्रिझर्व केले जातात स्पेसिमन त्यांना म्हणतात टॅक्सिडर्मी. सो दिस इज अ काइंड ऑफ द म्युझियम. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी छान छान म्युझियमला व्हिजिट दिली असणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचे भरपूर गोष्टी बघितलेल्या असतील. ठीक आहे, सो दिस इज ऑल रिलेटेड टू द म्युझियम. देन बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क जो आहे तो कुठे आहे आपला, इट इज द व्हॉट डू यू मीन बाय बायोडायव्हर्सिटी पार्क. It is the ecological assemblance of species that form self-sustaining communities on degraded band landscape or late Uttamrao Patil Biodiversity Park, गुरेघर. ठीक आहे, सो दिस इज अ मॉडेल. या ठिकाणी काय केलं गेलंय माहितीये का की बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केला मोठा. दॅट्स इट. दिस इज अ मेन सायंटिस्ट डॉक्टर आगरकर. हा डॉक्टर आगरकर जो आहे, दिस इज अ मेन सायंटिस्ट डॉक्टर आगरकर, हु इज अ लीडिंग बॉटनिस्ट फ्रॉम द इंडिया. डॉक्टर आगरकर हा जो लीडिंग बॉटनिस्ट आहे इंडियाचा, यांनी काय केलं की वेगवेगळ्या प्रकारची क्लासिफिकेशन दिले आणि यांच्या नावानेच आपण बघतो की डॉक्टर आगरकर म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट जो आहे पुण्याला, ते मोठं रिसर्च इन्स्टिट्यूट, हे इथं दिलेले नाव ARI पुणे has been named after this scientist name. ठीक आहे, सो दिस इज ऑल रिलेटेड टू द फर्स्ट चॅप्टर अँड लास्ट इज युअर की. की म्हणजे काय, इट इज नथिंग बट द टेक्सॉनॉमिकल एड्स युज्ड फॉर द क्लासिफिकेशन. म्हणजे काय की एक की पॉइंट, जसं आपण म्हणतो की एखादी गोष्ट अभ्यास करताना की आपण म्हणतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा की पॉइंट आहे, यावर सगळे मुद्दे अवलंबून आहे. सो दॅट्स लाईक अ की. अशा प्रकारे आपण बघतो की क्लासिफिकेशन करत असताना सुद्धा एखादे ऑर्गॅनिझम जर सेम असतील तर त्यांच्यामध्ये एक डिफरंट एक कुठली तरी एक गोष्ट असते की जे डिफरंट असते. So that is nothing but the key. So this is all related to the classification of the living beings. So this is all related to the your first chapter. I hope तुम्हाला सगळं समजलं असेल. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी तुम्हाला तुमच्यासाठी परत नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला तुमचे कमेंट्स आणि याबद्दल तुम्हाला कसं वाटलं हे जरूर कळवा.